तर मग ही ह्या रिलेशनच्या एवढ्या भागावर एक एक्झरसाइज आहे, सेकंड एक्झरसाइज त्या चॅप्टरमधली 5.2. पहा, इफ ऑर्डर पेअर x-1, y+4 इज इक्वल टू 1, 2 देन फाइंड x अँड y. अतिशय सोपे एक्झाम्पल आहे. एक ऑर्डर पेअर समजा, एक थोडक्यात एक ब्रॅकेट आहे काहीतरी, ह्या इथं काहीतरी समजा चिन्ह आहे, हे दोन्ही इक्वल आहेत. आपल्याला माहिती आहे x-1 इज इक्वल टू 1 घ्यावं लागेल आपल्याला, आणि y+1 इज इक्वल टू काय घ्यावं लागेल 2. बस हे दोन घ्यायचं आणि छोटेसे एक लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचे बस. पहा, हे दोन्ही ऑर्डर पेअर इक्वल आहेत, देअरफॉर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर इक्वल. देअरफॉर x-1 इज इक्वल टू 1 आलं. याचाच अर्थ -1 इकडं घेतला, पॉझिटिव्ह झाला, एक्सची व्हॅल्यू काय आली 2. y+4 इज इक्वल टू काय मिळेल 2. 4 आरएचएस लागले तर निगेटिव्ह होणार, म्हणजे y इज इक्वल टू 2 - 4 दॅट इज -2. सब पुढचं, इफ A इज अ सेट ऑफ ABC स्मॉल अल्फाबेट्स ABC आणि B स्मॉल अल्फाबेट XY, फाइंड कार्टेशियन प्रॉडक्ट ऑफ AB, BA, AA अँड BB. हे 4 कार्टेशियन प्रॉडक्ट काढायचे आहेत. पाहता, ABचं कार्टेशियन प्रॉडक्ट काढायचा तर पहिल्यांदा A आणि नंतर B असं त्याचं असलं पाहिजे रिडिंग. हा A आणि Bचा कार्टेशियन प्रॉडक्ट AX, AY, मग BX, BY, CX, CY झालं. A आणि Bचा कार्टेशियन प्रॉडक्ट A पहिल्यांदा. आता B आणि Aचा कार्टेशियन प्रॉडक्ट B पहिल्यांदा घ्यायचा, म्हणजे XA, XB, XC, XA, XB, XC मध्ये कॉमा द्यायला विसरायचं नाही, आणि या दोन पेअरमध्ये सुद्धा कॉमा द्यायला विसरायचं नाही. नंतर Y पासून Y, A, Y, B, Y, C बस. आणि आता A आणि Aचाच कार्टेशियन प्रॉडक्ट पाहिजे असेल तर हे दोन तुम्ही वाटलेस इथं लिहून काढत जा. A सेट, परत एकदा A सेट, आणि मग जे तुम्हाला लिहायला सोपं जाईल. मला इथं लिहायला काही अवघड नाही. A B A C, तर Aचे झाले. मग आता B न परत, म्हणून मी तुम्हाला इथं लिहून काढतो. परत एकदा A. एवढे कसे आले असं तुम्हाला वाटू नये. पहिल्यांदा ह्या A न घेतलं, A B A C, मग ह्या Bचा परत 3 येतील, मग ह्या Cचे परत 3 येतील. हे असे 9 एलिमेंट्स तयार झाले. B आणि Bचं कार्टेशियन प्रॉडक्ट ह्याच पद्धतीनं लिहून काढा त्याला. XX, XY, YX, YY असे 4 आपल्याला मिळून जातील. पुढचा, P आणि Q सेट्स दिलेत, तर P आणि Qचं कार्टेशियन आणि Q आणि Pचं. आता हे डिजिटमध्ये दिलेत 1 2 3 आणि हा 1 4. काही नाही, हा P लिहिला 1 2 3, Q सेट आहे 1, 4, PQ 1 1 1 1 झाला 1 4, मग 2चे 2 1 2 4, 3 साठी मग 3 1 3 4 झालं. उलट त्याच पद्धतीने इकडून येणार 1 1 1 2 1 3, हे 3 आले. 4 1 4 2 4 3, हे 3 आले. चाल, एकदम सोपे एक्झाम्पल्स आहे. पहा, एक्सप्रेस हे सेट दिलेला आहे सेल बिल्डल फॉर्ममध्ये. सेट ऑफ ऑल ऑर्डर पेअर XY सच दॅट x² + y² इज इक्वल टू 100 अँड x अँड y बिलॉंग्स टू होल नंबर्स. ॲज अ सेट ऑफ ऑर्डर पेअर ह्याला आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे. आता ह्यात आपल्याला x आणि yच्या व्हॅल्यू काढायच्या. टू फाइंड x अँड y वेअर x² + y² इज इक्वल टू 100. होल नंबर याचा अर्थ 0 पुसून घेऊ शकतो आपण. याचा अर्थ एक्सला पहिल्यांदा 0 घ्या, y काय येईल त्यावेळेस 10. पहा, 0² + 10² म्हणजे बरोबर 100 येईल. हे ओरली करून घ्यायचं आहे की नाही. देन हे सोडून इथं मनातलं घेतलं, इथं करून दाखवलं. पहा, x² + y², 0² + 10² इज इक्वल टू 100. आधी ओरली करून मगच लिहायचं, म्हणजे बरोबर 100 येतं की नाही ते बघायचं. त्यानंतर 6 आणि 8 आहे. 6 7 36 आणि 8 8 64, बरोबर बेरीज 100 येते. म्हणजे x इज इक्वल टू 6, y इज इक्वल टू 8, 10, x² + y² इज इक्वल टू 6² + 8², 36 + 64 इज इक्वल टू 100. यालाच उलटं करा, दुसरे जिथं नंबरची जोडीच नाही आहे. 8 6 केलं, पुन्हा तेच येईल. जसं 0 10 घेतलं होतं तसं 10 0 घ्या, पुन्हा तेच येईल. म्हणजे गिव्हन सेट तयार काय झाला, पहिल्यांदा आपण 0, 10 घेतला होता, मग 6, 8
मग 8,6 आणि नंतरचा 10,0 हे आपल्याला तो सेट मिळाला. आता जे रिलेशन आहे ते रोस्टर फॉर्म, राईट द रिलेशन इन रोस्टर फॉर्म स्टेट इट्स डोमेन अँड रेंज. म्हणजे रोस्टर फॉर्ममध्ये ते रिलेशन लिहायचं आहे, त्याचा डोमेन लिहायचा आहे आणि त्याची रेंज लिहायची आहे. डोमेन म्हणजे काय, इथं एकदा पुन्हा लिहून दाखवले पहा. सेट ऑफ फर्स्ट एलिमेंट्स ऑफ ऑर्डर पेअर. रेंज म्हणजे सेट ऑफ सेकंड एलिमेंट ऑफ ऑर्डर पेअर. हे मुद्दाहून तुम्हाला परत एकदा रिवाइज केलेले. हे रिलेशन आहे R1. सेट ऑफ ऑल ऑर्डर पेअर ए स्क्वेअर, ए आणि ए स्क्वेअर असं त्याच्यात रिलेशन. म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर केला की दुसरा मिळणार. ए इज पॉझिटिव्ह नंबर लेस दॅन 15. ए हा 15पेक्षा लहान प्राईम नंबर. सिन्स प्राईम नंबर्स लेस दॅन 15 आर. प्राईम नंबर म्हणजे मराठीत मूळ संख्या. कोणत्या 1 मूळ नसते. म्हणजे 1 इज नॉट अ प्राईम, नॉट अ कॉम्पोजिट. 2 पासून प्राईम नंबर म्हणजे काय, त्याला 1 आणि ती संख्या स्वतः सोडून दुसऱ्या कशानंच भाग जाणार नाही, अशा याला आपण काय म्हणतो, प्राईम नंबर किंवा मूळ संख्या. 2, 3, 5, 7, 11, 13 ह्या स्वतः संख्या आणि 1 सोडून कशानंच भाग जात नाही. लेस दॅन 15 पाहिजेत म्हणून आपण 13 पर्यंत ह्याला क्लोज केलं. डोमेन ऑफ आर. मग डोमेन काय मिळणार आहे, ह्या सगळ्या एच्या व्हॅल्यू आहेत, आहे की नाही. ह्या सगळ्या एच्या व्हॅल्यू आहेत. म्हणजे फर्स्ट एलिमेंट जो आहे त्याचा सेट जो असेल तो डोमेन असतो. त्याच आहेत ह्या, म्हणून ह्या 2, 3, 5, 7, 11, 13 हा आला डोमेन. रेंज ऑफ आर. रेंज काय होईल, ए स्क्वेअर म्हणजे ह्या प्रत्येकाचा स्क्वेअर करा. 2चा 4 आला, 3चा 9, 5चा 25, 7 49, 11 121 आणि 13 169. ही झाली त्याची रेंज. सेकंड, R2 is a set of all order pair A, B such that A is natural number and A less than 6, B is equal to 4. B कंपल्सरी 4च आहे आणि A मात्र लेस दॅन 6 आहे. आणि नॅचरल नंबर म्हणजे 1 पासून 5 पर्यंत A घ्यायचा आणि B मात्र कंपल्सरी 4च घ्यायचा. पहा, हा Aच्या व्हॅल्यू आहेत 1, 2, हे 6 पेक्षा लहान म्हणजे हा 1, 2, 3, 4, 5, 6 घेता येणार एच्या व्हॅल्यू. बी कंपल्सरी 4 आहे म्हणजे हा 4, 4, 4, 4, 4. मग डोमेन काय मिळेल, पहिले जे एलिमेंट आहेत ते घ्या 1, 2, 3, 4, 5. रेंज काय मिळणार, सगळीकडे सारखाच आहे, 4च आहे, एकटाच आहे की नाही. ती झाली त्याची रेंज. थर्ड, R3 is a relation set of order pair A, B such that A and B both are natural number. A, B belongs to N, both are natural numbers and A plus B is equal to 6. ह्यांची जी ॲडिशन ही 6 आली पाहिजे. हे ओरली करून घ्यायचं. आधी हा सेट लिहून काढा म्हणजे पटकन लक्षात येतं. पहा, नॅचरल नंबर आहेत म्हणजे काय, 1 पासून तुम्ही घेऊ शकता. समजा एला 1 म्हणलं तुम्ही तर बी किती घ्यावं लागेल, 5, कारण की 1 + 5 काय येतं 6. पहा, 1 आणि 5, 1 + 5 6 आला. 1 नंतर 2 आहे, 2 + 4 6 म्हणजे 2 ए झाला, बी 4 झाला. 3 + 3 ए 3 आहे, बी पण 3 आहे. 4 + 2 म्हणजे 4 ए झाला, बी आहे 2. 5 + 1 म्हणजे एची व्हॅल्यू 5 आणि बीची व्हॅल्यू 1. ह्याच्यापेक्षा जास्त एलिमेंट्स घेता येतील का, नाही, कारण की ए आणि बी हे दोन्ही नॅचरल नंबर आहेत आणि त्याच्यातलं रिस्ट्रिक्शन काय दिले, रिलेशन काय दिलेले, ए प्लस बी हा 6 असला पाहिजे. पण डोमेन काय मिळणार आहे, 1, 2, 3, 4 आणि हे 5 पहिले जे आहेत सगळे ते आली डोमेन. रेंज काय येणार आहे, 5, 4, 3, 2, 1. ह्याला 1, 2, 3, 4, 5 असं जरी तुम्ही लिहिलं तरीही चालतं. म्हणजे पहिल्यांदा मोठा लिहिला आहे मी इथं आहे म्हणून, नंतर 4 असं काहीही नाही. रेंज ऑफ R3 इज ऑल्सो 1, 2, 3, 4, 5. म्हणजे याचे डोमेन आणि रेंज ह्या दोन्ही इथं काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. R4, सेट ऑफ ऑल ऑर्डर पेअर A, B such that B is equal to A plus 2 and 0 less than A less than 5. याचा अर्थ 0 पेक्षा A मोठा आहे आणि 4 पेक्षा लहान आहे. याचा अर्थ 1, 2, 3, 4
ह्या 4च व्हॅल्यू येतील 1 2 3 4 एचे व्हॅल्यू. मग इथं ए जर 1 घेतली तर 1 + 2 काय आला 3, बी आला 3 म्हणजे 1 3. 2 जर घेतली तर 2 + 2 4 म्हणजे 2 4. एच्या व्हॅल्यू ह्या असतात ह्या बीच्या. 3 जर घेतली तर 3 + 2 5 म्हणजे 3 5. 4 घेतली तर 4 + 2 6 म्हणजे हे तुमचा हा रिलेशन सेट तयार झाला 1 3 2 4 3 5 4 6. याच्यातले डोमेन काय असतील 1 2 3 4. ह्या एलिमेंटचा सेट म्हणजे तो झाला डोमेन. 3 4 5 6 या एलिमेंटचा सेट म्हणजे ती झाली रेंज. तर R5 A 1/A ऑर्डर पेअर A 1/A 0 लेस दॅन A लेस दॅन ऑर इक्वल टू 5 आहे आणि ए नॅचरल नंबर. इथं सुद्धा ए नॅचरल नंबर लिहायला पाहिजे होता कारण की आपण सगळ्या नॅचरल नंबर असंच घेतलेले आहेत त्या. ए हा काय आहे नॅचरल. म्हणजे आता इथं एक एक्स्ट्रा वाढली 5 पर्यंत घेऊ शकतो तुम्ही लेस दॅन ऑर इक्वल टू असल्यामुळे आणि 1 पासून. आता त्यांचा प्रत्येकाचा रेसिप्रोकल घ्यायचा. 1 जर घेतला तर 1चा रेसिप्रोकल 1च आला म्हणजे 1 1. 2 जर ए घेतली तर 2चा रेसिप्रोकल 1/2 आला. 3 असेल तर 1/3. 4 असेल तर 1/4 आणि 5 घेऊ शकतो लेस दॅन ऑर इक्वल टू असल्यामुळे 5 एची व्हॅल्यू घेतली तर बी आली 1/5. 1 2 3 4 5 हा आला डोमेन सेट आणि 1 1/2 1/3 1/4 1/5 हा झाला रेंज सेट झाला. ठीक आहे, थांबू आज.